श्री तारकर्मा. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा सप्ताह चालू होते. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? पामगावी 3 दिवसाचा सप्ताह चालू होतो. आज पहिला दिवस. गुरुपौर्णिमा याचा अर्थ काय? ती का साजरी करायची? गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु पूर्णच असतो. गुरु पूर्णच असतो म्हणून आपण त्याच्याकडे ज्ञान घ्यायला जातो. गुरु पूर्ण आहे याची खात्री असल्याची आपण विश्वास असल्याचे जाऊन काही चुकूक नाही ना. आपण शाळेत जातो, गुरुजी पूर्ण आहे. अनेक मुलं शिकून निघतात त्याच्या हाताखाली. अनेक मुलं शिकून निघतात म्हणजे खात्री आहे तो गुरुजी आहे, तो शिकवू शकतो ह्याची खात्री असते. तसं एखाद्या गुरुकडे आपण जातो तर काय उगीच जात नाही. हा जीव कसा लबाड आहे, लबाड एकदम. अनुभूती यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. अनुभवानं शाळेत जातो की ना आपण, सुरुवातीच्या चॉकलेट खातो आपण, चॉकलेट खाऊन जातो, नंतर चॉकलेट विसरून जातो, सवय लागते. सांगायची गरज नाही, शाळेच्या टायमाला बरोबर तयार करून जाणार. तसं सद्गुरू म्हणजे काय? ज्याची आपल्याला भूक आहे ना. कसली भूक पाहिजे माणसाला? कसली भूक पाहिजे माणसाला? अध्यात्माची. अध्यात्म म्हणजे काय? जग काय? जन्म काय? मरण काय? विश्व म्हणजे काय? ही सृष्टी कशी चालते? त्याचं रहस्य जाणणं. रहस्य जाणण्याची जी भूक आहे ती भूक पाहिजे. ती भूक असेल तर सद्गुरूचा शोध घेतो. जसं भूक लागली ना आपण शोध घेतो की नाही? भूक लागली ना आपण शोध घेतो. काय लागली शोध घेतो पाण्याचं. जसं इकडे अध्यात्माची भूक पाहिजे. नाही तर मग काय संसारात तर पाहिजे तर काय? महाराजांकडे काय सांगितलं? बाजार आहे, पैसे पाहिजे ना. 33 कोटी देवा आहेत, तिकडे लाईन लावायला काहीच हरकत नाही. कारण आपण कोणासाठी मागतो? देवासाठी. गुरुकडे जाऊन काही फायदा नाही त्याच्यासाठी. काय उपयोग होणार आहे? आपल्याला अध्यात्म म्हणजे काय कळलं पाहिजे. काय कशासाठी जायचं आपण शाळेत? शिकायला जातो की नाही? तसेकडे अध्यात्म म्हणजे काय? जन्म म्हणजे काय? मरण म्हणजे काय? हे काय? देव म्हणजे काय? भक्त म्हणजे काय? जीव म्हणजे काय? हे जाणण्याची ज्याला भूक आहे, उत्सुकता आहे, तो कसं गुरु शोधणार? आध्यात्मिक जो तो ज्ञान देऊ शकतो. तो गुरु पूर्ण असल्याशिवाय ज्ञान कसं देणार? जर गणित शिकायचं असेल तर गणिताचा विषयात तो तज्ञ पाहिजे की नाही? गणित विषय शिकवता यायला पाहिजे की नाही? हा विषय कुठला आहे? अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? सगळ्याच्या आधी कोण आहे? आधी आत्मा म्हटलेला आहे. त्याची ओळख करून देणारा गुरु भेटला पाहिजे. गेल्यानंतर अनुभूती यायला पाहिजे आपल्याला. काय
खात्री व्हायला पाहिजे, आतून म्हणतात ना, आतून ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे की हा गुरु आहे. हे आपल्याला शिकवू शकतो, आपल्याला अनुभव देऊ शकतो. गुरु पूर्ण असला शिकतो, शिष्य अपूर्ण असेल तर चालतं, काहीच नाही, काय हरकत नाही. गुरु तर पूर्णच पाहिजे. म्हणून सांगितलं ओम पूर्णमिदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. गुरु पूर्ण पाहिजे. शिष्य अपुरा असेल तर त्याचं काय, ठीक आहे ना, जशी ज्याची टाकी त्याच्या पूर्णतेप्रमाणे पात्रतेप्रमाणे घेणार. जसं भांडं असतो ना, भांडा त्याच्यात काय दूध ठेवायचं किंवा पाणी ठेवायचं, त्याच्या पात्राचा आकार पूर्ण घेणार, त्याच्या पलीकडे घेऊ शकत नाही. जसं इकडे पुण्याचं सांगण्याचं भरपूर आहे त्याच्याकडे, आणि म्हणताना वाचना घेऊन गेलेला आहे. मला सद्गुरू भेटला पाहिजे, कशासाठी? संसार करायला नाही, मला मी कोण आहे जाणायचं. मी कोण, देव कोण, जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जन्म घेणं चांगला आहे की वाईट आहे, सगळ्यांचं उकल भूक, या भुकेने या वासनेने मरतो तो, त्याला सद्गुरू भेटतो. मग त्याची पकड बरोबर बसणार, बाकीची जी बसणार पकड, पण तशी एका जन्मात ज्ञान होत एवढा निश्चित. कारण एका जन्मात ज्ञान झालं असेल तर सद्गुरू पूर्णच असतो, प्रश्नच नाही. सगळे शिष्य पूर्ण व्हायला पाहिजे ना होत. गुरु सगळ्यांना सारखा शिकवतो. कोणी 0, कोणी 10, कोणी 20, कोणी 30, कोणी 35, कोणी 40, कोणी 50, कोणी 90, कोणी 99. फरक कोणामध्ये? गुरुमध्ये आहे का शिष्यामध्ये आहे? गुरु कोण, म्हणून गुरु पूर्ण आहे, म्हणून गुरुची आपण गुरुपौर्णिमा साजरा करतो. आपल्याला किती कळणं नाही कळणं हा आपला भाग आहे. जशी ज्याची टाकी आहे ना, सगळे शाळेत जातात, सगळे पोरं पास होत नाही, पण लिहिता वाचता येतो, सही करता येतो किंवा परत बसतो परीक्षेला. जसं आपल्याला परत बसावं लागतं जोपर्यंत पूर्ण होत नाही. मी कोण जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत परीक्षेत बसावं लागतं. तिकडे शाळा सोडतो, इकडे शाळा सोडू शकत नाही, कारण ऊर्ध्वगती आहे इकडे, अधोगती नाही. एकदा ऊर्ध्वगती चालू झाली मागे येता येत नाही, तो पुढेच जाणार, पुढेच जाणार. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत हे चालूच राहणार. तसं इकडे एक जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म होणार. ऊर्ध्वगती आहे ना, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जन्म घ्यावा. पूर्ण म्हणजे काय? मी कोण, देव कोण, माया काय, ब्रह्म काय, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास, उकल ते कळणं. एक जाना तो सब कुछ जाना. एक जाना म्हणजे काय? एकाला ओळखायचं म्हणजे काय? आपल्याला ओळखायचं. आपण आहे, आपण समजतो काय हा भुललाच वरल्या रंगा, सगळ्या वरल्या रंगालाच भुलले की नाही? जो जन्म घेतो तो वरल्या रंगालाच भुललेला आहे की नाही? जोपर्यंत वरल्या रंगाला भुललेला आहे तोपर्यंत जन्म घेणार. वरल्या रंग म्हणजे काय? मी देव आहे, देव भाव आहे. देव भाव आहे तोपर्यंत जन्म निश्चित आहे. जिवंत असताना विवेकाने कळायला पाहिजे मी देव कसा नाही. जसं एखाद्याने सांगितलं तू चोर आहे, लोकांना सांगू द्या चोर आहे, हरकत नाही. मी चोर, लोकांना सांगू द्या हरकत नाही, मी चोर नाही. कसा? कारण मी काय कोणाचं चोरलंच नाही ना. चोरलं असेल तर चोर ना, चोरीच केली नाही तर चोर कसा काय मी? तसं इकडे आतून समजलं पाहिजे मी देह कसा. जसं चोर
ठामपणे सांगू शकतो मी चोर नाही, मी लबाड नाही, हे ठामपणे सांगू शकतो. तसं आपल्याला जिवंत असताना कळलं पाहिजे मी देह नाही, मी देहाशिवाय आहे. म्हणजे आपला आपण शोध घ्यावा. अंतर्यामी, अंतर्यामी म्हणजे काय? आत्मने घर रुपये तेवढाच शोध घ्यायचा आपल्याला. सद्गुरू शिकवतो, टेक्निक म्हणतात, टेक्निक. सद्गुरू टेक्निक देतो आपल्याला कसं ओळखायचं. म्हणून गुरु पूर्ण असल्याशिवाय तो शिकू शकत. त्याच्यासाठी गुरुपौर्णिमा साजरा करायची. गुरु पूर्ण आहे म्हणून गुरुपौर्णिमा साजरा केली. आज पहिला दिवस सप्ताह चालू होतो. आता दासबोध पहिला दशक पहिला समासमध्ये काय म्हटलंय, स्वतःने काय विचारलंय? सोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. स्वतःने विचारलं कोणता ग्रंथ आहे आणि काय सांगितलेलं आहे. आणि ग्रंथ श्रवण केला तर काय होणार आहे. मला पाहिजे की नाही काहीतरी. आता काहीतरी करतो म्हणजे काहीतरी मिळायला पाहिजे की नाही. तसे इकडे सांगितलेलं आहे. हा ग्रंथ कोणता आहे आणि काय बोललेलं आहे, इकडे काय सांगितलेलं आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय होते. समजा हा ग्रंथाचं वाचन केला तर काय होणार आहे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. कुठला ग्रंथ आहे हा? दासबोध. आणि काय आहे? गुरु शिष्यांचा संवाद आहे. येथे बोलले विशद भक्ती मार्ग. काय सांगितलेलं आहे याच्यात? भक्ती मार्ग सांगितलेला आहे. भक्ती कशी करायची आणि भक्ती कशासाठी करायची. भक्ती करायची पण कशासाठी करायची. न विद्या भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. भक्तिमार्ग म्हणजे काय सांगितलेलं आहे स्पष्टीकरण. आणि भक्ती स्वतःला ओळखायची भक्ती. ती दुसरी भक्ती कशी? उद्रंभरणमची. इकडे स्वतःला ओळखायची भक्ती नवविद्या भक्ती म्हटलेलं आहे. नवविद्या भक्ती ज्ञान, बोलले वैराग्याचे निरूपण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. नवविद्या भक्ती सांगितली. भक्ती कशासाठी करायची? उद्रंभरणसाठी नाही. इकडे भक्ती अध्यात्मासाठी, स्वतःला ओळखायला भक्ती करायची. देव कोण, मी कोण, जीव काय, शिव काय, जन्म काय, मृत्यू काय, म्हणजे या विश्वाचं, या जगाचं, या सृष्टीचा उकल संपूर्ण अभ्यास याच्यात आहे. दासबोधमध्ये दशक पहिला समासपासून अगदी 20 दशक 10 पर्यंत काय ठेवलेलं नाही शिल्लक. म्हणून सांगितलं 20 ही दशकींचा रोज हे पाय नित्यनेमी मिळवता सोय ब्रह्माची वेळ अपार पुण्य गाठीचा सवर्ण आहे कल्याण लेखकाचे भाव. काय सांगायचं? ब्रह्म म्हणजे मी कोण आणि ब्रह्म कोण ह्याची ओळख. अद्वैत ग्रंथ सांगितलेला आहे. भक्ती कशासाठी करायची? स्पष्ट सांगायचं तर भक्ती कशासाठी करायची? सुखासाठी. भक्ती कशासाठी करायची? सुखासाठी. सुख म्हणजे काय? जे आपण घेतो तो विषय सुख आहे. आता घेतलं लगेच लगे आपल्याला काय परत लागेल. जसं जेवतो की नाही संध्याकाळी परत जेवावं लागेल, सकाळी परत जेवावं लागतं. जन्मापासून मरेपर्यंत जेवून जेवून खाऊन काय करतो आपण? उद्रंभरणम. शेवटी काय करतो आपण? नरक खाय, नरकचे पचाय, ह्याच्या पलीकडे काही करतच नाहीये. पण त्याच्यासाठी हा शरीर नाही. विषयातून सुख घेतो तर सुख नाहीच आहे, मरणार. आपण मरतो म्हणून विषयातून जोपर्यंत सुख घेतो तो मरणार. इकडे जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, ह्याचा अभ्यास आहे. त्याची भक्ती करायची. सुख म्हणजे काय?
सुखासाठीच जन्म घेतो पण सुख कुठे मिळत? भक्ती केल्याने सुख मिळतं. आपण म्हणतो भक्ती केल्याने, बरेच लोकांचं गैरसमज आहे, भक्ती केला तर काय घरदार सोडून गेला तर आपला काय दिवाळा नाही संसार नाही. इकडे तुकाराम महाराज सोडला तर सावतामाळ्याने काय केलं? घरदार संसार सांभाळून सगळं केलं त्यांनी. पंढरीला पण गेला नाही, माझी पंढरी इकडेच आहे. तुकाराम महाराजांना शेवटी कळलं, पण इकडे सावतामाळ्याला इकडेच आपल्या मनात बसूनच ते देव कळला. तो पंढरीला कधी केला नाही. तसं इकडे सगळं करायचं, संसार करा, सगळं करा, पण देवाची भक्ती करा आणि गुरुची भक्ती. कशासाठी भक्ती करायची? सुखासाठी. सुखासाठी भक्ती करायची. नोकरी करा, धंदा करा, व्यापार करा, सगळं करा, संसार करा, काय हरकत नाही. 4 भजनाने ध्यान ध्यान एवढंच नाही. आणि दासबोधचं वाचन, निरूपण, सत्संग. सत्संग म्हणजे काय? आपण आतापर्यंत सत्याचा संग झडलेला नाहीये. सत्या संसारात राहून सगळं करून भक्ती कशी करायची सद्गुरू सांगतो. काही करायचं नाहीये. न जायचं जपाशी, न जाय तपाशी, न जाय काशी, न जाय गयशी. गुरु चिंतन आहे म्हणा कोठे न जाय. आता जातात ना बरेच लोक तीर्थयात्रेला पुण्य कमवायला जातात, बरोबर आहे, त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे. सद्गुरू भेटल्यानंतर न जाय जपासी, न जाय तपासी, न जाय गयशी, न जाय काशी. गुरु चिंतने म्हणजे कोठेही न जाय. गुरुचं चिंतन म्हणजे काय करायचं? गुरु नाही करायचं, देवदेव नाही करायचं. इकडे गुरुने जो बीजमंत्र दिलेला आहे त्याचं चिंतन करायचं, त्याचं जप करायचं. मग गुरुने सांगितलेलं आपल्याला कळतं. आपली जड बुद्धी आहे ना, आपल्याला कळत नाहीये. संतांची भाषा आपल्याला कळत नाही. गुरुने बीज मंत्र दिल्यानंतर बुद्धी सूक्ष्म होते आणि गुरुने सांगितलेलं ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती प्राप्त होते. म्हणून तो गुरुचिंतन आहे. गुरुचिंतने वेळ कोठे न जाय. नोकरीवर जाताना जप करू शकतो, काम करताना जप चालू राहू शकतो, खाता पिता जेव जप करू शकतो, झोपताना पण जप चालू असतो. तो जप करायचा. पण काही करा, संसार करा, धंदा करा, काही करा, पण फक्त गुरुला विसरायचं. म्हणजे गुरुने दिलेला बीज मंत्र, 4 भजनं, ध्यान धारणा, एवढंच, बाकी काही नाही. साधा आणि सरळ, कुठलं बंधन नाही इकडे. सगळं कुठलं बंधन नाहीये, शुभ आणि अशुभ काही नाहीये. तो गुरु पूर्ण असतो. तो शिकवतो आपल्याला काय अध्यात्म म्हणजे. म्हणून सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? नवविद्या भक्ती आणि ज्ञान मोलिले वैराग्याचे लक्षण उदाध्यात्मिले भक्तीचे नियोगे देव निश्चय भावकी मानव ऐसा अभिप्राय ग्रंथी. काय आनंद सांगितलेला? जर सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे जर भक्ती केली तर काय होतं? हा मानव म्हणजे जीव काय होतो? निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ग्रंथी भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ग्रंथी. सद्गुरू सांगितल्याप्रमाणे साधना केली आणि नवविद्या भक्ती केली, हा ग्रंथ वाचन केला तर काय होणार आहे? जो मानव म्हणजे जीव आहे तोच देव आहे. त्या ग्रंथ वाचन करून हे कळतं. म्हणून सांगितलंय
भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव हे ग्रंथी. हा ग्रंथ जर आपण शाळेत जातो की नाही, एक्झाम परीक्षा येते, फर्स्ट रिडिंगला काही समजत नाही आपल्याला, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग, फोर्थ रिडिंग समजेपर्यंत वाचतो आपण, मग परीक्षेला बसतो, मग उत्तम मार्गाने वाचतो. तसा हा दासबोध ग्रंथ हा आपल्याला वाचायचा आहे, समजेपर्यंत वाचायचा आहे, समजल्यानंतर पण वाचायचं आहे. का मुक्तीवर भक्ती चालू होते म्हणून का वाचायचं आहे? 4 भजनं का करायची? समजेपर्यंत भक्ती भजन करायचे, समजायला पाहिजे, ह्याच्यातला अर्थ गुप्त अर्थ कळायला पाहिजे, उरलं पाहिजे. तसं दासबोध आपण वारंवार काय करतो, एवढे वर्ष सतत आपलं सप्ताह चालू असतात, दासबोध आपला रविवारी सत्संग चालू असतो. कशासाठी? गोडी लागते. गोडी लागल्यानंतर मुरतो आपण त्याच्यात की नक्की काय आहे, आणि कळल्यानंतर आपल्या जो आत्मा आहे तो जागृत होतो. मग आपल्याला कळतं आपल्या व्यतिरिक्त आपल्यात कोणीतरी आहे, तो जागृत, आपल्या व्यतिरिक्त आपल्यात कोणीतरी आहे हे कळणं म्हणजे आत्मजागृती येणं. माझ्याशिवाय म्हणजे आपल्याशिवाय आपण हे कळणं म्हणून सांगितलं आहे. दासबोध जर वाचलं तर काय होणार आहे? भक्तीचे योगे मानव निश्चय पावती देव, निश्चय पावती निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय हे ग्रंथी. सतत जर आपण महाराजांनी सांगितलं, गुरुंनी सांगितल्याप्रमाणे दासबोधचं वाचन, दासबोधचं निरूपण, दासबोधवरील काय आहे मनाचे श्लोक, ही भक्ती, 4 भजनं आणि ध्यान हे तिन्ही साधनांचे मुख्य केलेलं म्हटलं. ह्याच्यानं कळतं या दासबोध म्हणजे कशासाठी आहे. दासबोध म्हणजे काय? आपण देहाचं दास आहोत की नाही? आपण आतापर्यंत देहाचे दास आहेत, आपल्याला आत्म्याचे दास व्हायचं. देवाचा आत्मा म्हणजे देव ना. आत्मा म्हणजे अर्थ काय? आतमध्ये जो आहे तो आत्मा, जो शरीरामध्ये आहे, देहामध्ये आहे, म्हणून सांगितलं रावळामध्ये हे रूपी देवळात देवाला शोधायचं आहे. सद्गुरू सांग देवळात देवा ठीक आहे, तो भक्तियोग आहे, त्याच्यानं पुण्य जमा होतो. गुरु सद्गुरू भेटण्यापर्यंत ते सगळं ठीक आहे. तीर्थस्थानात जायचं, देवळात जायचं, भक्ती करायचं, त्या हिशोबानं बरोबर आहे ते. पण एकदा सद्गुरू भेटल्यानंतर तुझा आहे तुझं पाशेपणी तू जागा चुकलास. देव आपल्याकडे याची खात्री करून देतो, आपल्याला अनुभव देतो, अनुभूती देतो. पकड बसली पाहिजे. ती पकड सगळ्यांची एकदम बसेल असं काही खात्री सांगू शकत नाही. तुमची मागच्या जन्माची प्रारब्धा किती आहे, पुण्य आहे किती आहे त्याच्या. जसं भूक लागली, आपल्याला भूक लागते की नाही? नाही जेवण मिळालं आपण प्रयत्न सोडतो का? नाही सोडत. ती भूक आहे, ती शमलाशिवाय सोडणार नाही तुम्हाला. तशी इकडे अध्यात्माची भूक लागली पाहिजे. मी कोण? मी कोण? मी समजतो मी आहे का? सुख दुःख जन्म मरण काय? जन्म घेतात, जगतात, मरतात. काय रहस्य आहे याच्यात? आणि ज्याला सुख म्हणतात तो सुख काय? तो सुख आहे सद्गुरू भेटला. म्हणून सांगितलं. काय सांगितलं? दासबोध मध्ये काय सांगितलेलं आहे? भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव आया ऐसा हे ग्रंथी. मुख्य भक्तीचे निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मसिद्धीचा निश्चय बोलिला असे. काय काय याचं सांगितलेलं आहे त्याचं स्पष्ट केलेलं आहे. मुख्य भक्ती म्हणजे काय?
मुख्य भक्ती म्हणजे काय? मुख्य भक्ती कुठल्या ह्याच्यात? आत्मनिवेदन होणे. नवविद्या भक्ती काय कशासाठी करायची? नवविद्या भक्ती मुख्य भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. मी कोण हे जाणणं. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलला असे. मुख्य भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. शुद्ध ज्ञान म्हणजे मी आत्मा आहे समजणं. आत्मस्थितीचे निश्चय म्हणजे आत्मस्थिती म्हणजे काय? 4 स्थिती आहे ना आत्म्याच्या. जीवात्मा देहात प्रवेश केलेला आहे म्हणून तो जीव झालेला आहे. या मार्गाला तर शिवात्मा झालेला आहे. शिवात्मा. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेत सुद्धा जागृती स्वप्न सुषुप्ती या जीवाच्या तिन्ही अवस्थांना साक्षीभाव करतो. जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म तो परमात्मा आहे. आणि चौथा आत्मा म्हणजे निर्मळात्मा. म्हणजे तिकडे तत्व नाही. अशी 4 आत्म्यांची ओळख आहे म्हणून सांगितलं आहे. बहुधा निरूपले अध्यात्म निरूपण ऐसा अभिप्राय आहे. हे ग्रंथी मुख्य भक्तीचे निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय. आत्मस्थिती 4 आत्म्यांची ओळख सांगितलेली आहे. ती कशी करायची? सद्गुरु ओळख दिली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. गुरुपौर्णिमा आहे. आज पहिला दिवस आहे. दासबोधची सुरुवात आहे. आणि दासबोधमध्ये सांगितलेलं आहे की ही भक्ती कशासाठी करायची, कशासाठी. मुख्य नवविद्या भक्ती, भक्तीचे नियोगी देव. ही भक्ती केल्यानं काय होतं? देव म्हणजे काय होणार? फायनल डेस्टिनेशन म्हणते ना. फायनल डेस्टिनेशन अंत म्हणतात. देव म्हणजे देवापर्यंत जाणं. म्हणून तुकाराम महाराज काय झालं? मी देव, देव देव माझा, मी देवांचा. हीच माझी सत्य. देव देव मी देव माझा, देव माझा आहे, मी देवांचा आहे. देव 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 माझा, मी देवांचा. हीच माझी सत्य. देव 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 देवाचे देवळ म्हटलेलं आहे. अनुभवाने सांगतो तो. देह विश्व हवेत नाही बोलत तो. देह देवाचे देऊळ. देह देह देवाचे देऊळ. आता बाहेर निर्मळ. देव पहावायसी गेलो म्हणजे देवाला शोधता. तुकाराम महाराजांनी भक्ती कशासाठी केली? देवाला ओळखायला ना. मग देव पहावासी गेलो तेथे देवाचे होऊन ठेवलो. तुका म्हणे धन्य झाला आजी विठ्ठला. शांती. स्टॉप. आपण जातो की नाही? एखादं मुंबईला चाललो, मुंबई येईपर्यंत थांबतो का आपण? तसा हा प्रवास आहे अध्यात्माचा, भक्तीचा प्रवास आहे. आपण कोण आणि देव. देव कळला म्हणजे काय? आपण आपल्याला सापडलं. एकदा कळला देव आपल्याला सापडणं म्हणजे काय? मला कळलं मी देव आहे. मी माझ्यात देव आहे. मी देव माझा, मी देवांचा म्हणजे काय? देव आणि मी माझ्यात फरक नाही आहे. तो देव कुठे आहे? देहरूपी देवळा. त्याला शुद्ध शुद्ध काय कळलं? देव सापड. आज तुका म्हणे धन्य झालो म्हणजे आता कळलं. समाधान, शांती. समाधान म्हणतात ना, फुल स्टॉप. तिकडे फुल स्टॉप. म्हणून सांगितलं. काय सांगितलं? नव भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव. ऐसा अभिप्राय ये ग्रंथी राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री मौसम महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री महाराज. राजाधिरा सद्गुणा श्री अंजित महाराज. राजाधिरा सद्गुणा राजाधिरा सद्गुणा श्री तारकर महाराज. काही महाराजांचं निरूपण आहे. महाराजांचं निरूपण लावतो. Thank you.